इंडिया आघाडीत बिघाडी, पडद्यामागे मोठ्या हालचाली. इंडिया आघाडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची फोनवरून चर्चा झाली आहे. पुढच्या 2 दिवसात काँग्रेस वगळता इतर प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे. काँग्रेसची संत गतीने निर्णय घेण्याची पद्धत अमान्य असल्याने प्रादेशिक पक्षांनी हे पाऊल उचललं आहे. नितीश कुमार यांना संयोजित म्हणून सर्वांची संमती असल्याची देखील माहिती समोर आली आहे. इंडिया आघाडी स्थापन होऊन आतापर्यंत 6 महिने झाले आहेत. या 6 महिन्यात इंडिया आघाडीच्या पटना, बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीत अशा 4 ठिकाणी बैठका पार पडल्या. या बैठकामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली आहे. पण तरी देखील हव्या तशा गतीने निर्णय आणि कामे होत नसल्याने आघाडीतील काही पक्षांनी आता वेगळी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला झटका देण्याची तयारी केली आहे. येत्या 2 दिवसात प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसला वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रादेशिक पक्षांच्या या वेगळ्या भूमिकेला काँग्रेसचा वेळ काढूपणा हे कारण आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांचं एकमेकांशी गेल्या 24 तासामध्ये फोनवर संभाषण झालं आहे. या पक्षांनी काँग्रेस वगळता व्हर्च्युअल बैठकीचं आयोजन केलं आहे. इंडिया आघाडीच्या 6 महिन्यांच्या वाटचालीत अजूनही संयोजक किंवा इंडिया आघाडीच्या चेहऱ्याची घोषणा झाली नाही. आघाडीच्या चेअरमनपदी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाबाबत चर्चा झाली आहे. पण काँग्रेसने आमच्या अंतर्गत वर्किंग कमिटीत निर्णय होईल त्यानंतर आम्ही कळू अशी भूमिका घेतली आहे. यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.